राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 14 ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे लाखो मराठा बांधव एकत्र येत आहेत। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू असून या महासभेला अहमदनगर जिल्ह्यातून हजारो वाहनांनी आंतरवाली सराटीकडे कूच केले। राहता तालुक्यातील सुमारे 200हून अधिक वाहनांनी आंतरवाली सराटीकडे प्रस्थान केले। राहता शहरातील राजा वीरभद्र प्रांगणात सर्व मराठा बांधव एकत्र आले। आपली स्वतःची 4 चाकी वाहनं, स्वतःचे इंधन अशी तयारी, घरूनच चटणी भाकरीचा शिधा घेऊन मराठा बांधव एक मराठा लाख मराठा अशा घोषणांची आतिषबाजी करत विराट सभेसाठी निघाले। सर्वांना एकत्रित चालणे, वाहतुकीचे नियमांचे पालन करणे, संकटकाळी इतरांना मदत करणे, महिला भगिनींची सुरक्षा अशी नियमावली आखून दिली असल्याचं यावेळी मराठा बांधवांनी स्पष्ट केले। उद्या आंतरवाली सराटी या ठिकाणी भव्य अशी विराट सभा होत आहे आणि या विराट सभेसाठी राहता तालुका व परिसरातून आम्ही सर्व सकल मराठा बांधवांनी जवळजवळ 100 गाड्यांचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही सर्व मराठा बांधव या उद्याच्या सभेसाठी आजच राहता तालुका या ठिकाणून निघत आहोत आणि अतिशय हर्षोल्लासात अतिशय मोठ्या संख्येनं या राहता तालुक्यातून वेगवेगळ्या गावांमधून काही लोक आज रात्री उद्या सकाळी त्यांच्या वेळेच्या नियोजनानुसार निघणार आहेत। आज आम्ही त्या ठिकाणी आजच मुक्कामी जाऊन त्या ठिकाणी जिथे आमची व्यवस्था होईल नाही होईल आम्ही त्या ठिकाणी जाऊन थांबणार आहोत। आम्ही घरून सर्वांनी प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या गाडीत डिझेल भरून घेतलेला आहे, ज्याने त्यांनी ज्याचा त्याचा घरचा डब्बा घेऊन सर्व आम्ही निघालेलो आहे आणि वेळ पडल्यास आम्ही एखाद्या शेतीमध्ये त्या ठिकाणी थांबून उद्या सकाळी या सभेसाठी जाणार आहोत। जय शिवराय। आम्ही राहता तालुक्यातून सकल मराठा बांधव कुणाचाही 1 रुपया न घेता स्वखर्चाने प्रत्येकाच्या गाडीचं डिझेलचं नियोजन केलेलं आहे। घरून प्रत्येकाने डबा घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण इथून राहत्यातून आता संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही इथून निघतो आहे। आम्ही प्रथम सगळ्यांना नियोजन ठरवून दिलेलं आहे। प्रत्येक वाहनाला एक विशिष्ट नंबर दिलेला आहे आणि ठराविक स्पीड लिमिटने सगळ्यांनी चालायचं आहे। आम्ही समृद्धी मार्गाने जाणार आहोत। प्रत्येकाने स्वतःनी गाडी चालवताना काळजी घ्यायची आहे। हे सर्व आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यांनी स्वतःच्या जीवाची पण पर्वा न करता मराठा समाजासाठी एवढा मोठा त्याग दिला आहे। या त्यागाचे जे रूपांतर आहे ते उद्याच्या जनसमुदायामधून त्यांना दाखवून द्यायचं आहे। त्यासाठी मी सर्व मराठा बांधवांना आव्हान करतो की येताना मोठ्या संख्येने या, पण स्वतःची पण काळजी घ्या, कारण की या गर्दीमध्ये खूप असे मराठा समाजाला चिथावणी देण्यासाठी काही लोक या ठिकाणी उपस्थित राहू शकतात, पण जे जरांगे पाटलांनी आपल्याला आव्हान केलं आहे येताना शांततेत यायचं आणि जाताना पण शांततेत जायचं, त्या पद्धतीने आपण ही जी सभा आहे एकदम शांततेत आपल्याला पार पाडायची आहे आणि मराठा समाज किती शिस्तप्रिय आहे ते आपल्याला या लोकांना दाखवून द्यायचं आहे सर्वांना। आणि माझी या सरकारला कळकळीची विनंती आहे, परत एकदा जरांगे पाटलांनी विनंती केली, आम्ही सर्व समाज बांधव सरकारला मायबाप जनतेला विनंती करतो की आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मोठा स्वाभिमानी लढा उभारलाय। राज्य सरकारमधील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा देखील केली। नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्याला लाखोंचा पाठिंबा मिळालाय। रात्रंदिवस ऊन वाऱ्यांची पर्वा न करता मराठा योद्ध्यानं अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय। मराठा समाज जो आहे हा पूर्वीपासून शेती करतोय। शेती करत असताना निसर्गाचा समतोल याच्यामुळं संपूर्ण शेतकरी हा भरडलेला आहे। त्यांच्या मुलांचं शिक्षण केल्यानंतर आणि शिक्षणामध्ये संघर्ष केल्यानंतर जे विद्यार्थी शिकतात, ज्यांना 80% पुढेही मार्क पडतात, अशा लोकांना ॲडमिशन होत नाही। जर ॲडमिशन करायचं असलं तर शेती विकून ॲडमिशन करावं लागतं आणि नोकरीचा प्रश्न आल्यानंतरसुद्धा शेती विकून ॲडमिशन करावं लागतं, नोकरी भेटत नाही। यासाठी जरांगे पाटलांनी एक सर्वसाधारण व्यक्तीने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय व्यक्तीने विचार करण्यासारखी आणि आत्मपरीक्षण करण्यासारखी गरज आहे। एक ग्रामीण भागातला सर्वसाधारण मराठा तरुण ज्याच्या घरावर 5 पत्रे फाटके आहे
अशा माणसांनी संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष वेधलेलं आहे आणि आज त्या माणसावर सुद्धा काही लोकांनी जाणून बुजून आरोप करत आहेत। पण आमच्या सर्व मराठा समाजाला आम्हाला माहीत आहे, आम्हाला जर त्या माणसाला कोट्याधीश करायचं असलं तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस 1 रुपया पाठीन आणि जरांगे पाटलाला अब्जाधीश करीन। पण त्या माणसाला त्याची अजिबात अपेक्षा नाही आहे, त्याला फक्त एकच म्हणणं आहे का माझ्या मराठी बांधवांना आरक्षण भेटलं पाहिजे। राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 14 ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे लाखो मराठा बांधव एकत्र येणार आहेत। या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला 1 महिना पूर्ण होत आहे। आणखी 10 दिवसांची मुदत शिल्लक राहणार आहे। या 10 दिवसात सरकारने आपल्या कामाची गती वाढवावी यासाठी हे भगवे वादळ शांततेच्या मार्गाने धडकणार आहे। यामध्ये मराठा समाज बांधवांच्या नेमक्या भावना काय आहेत हे या विराट सभेतून स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास राहता। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।